हा सामना सुरू होतानाच आपण नुकताच जो प्रेक्षणीय सामना आपल्या सर्व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी आज ठेवला होता, त्या सामन्याचा खेळ मात्र पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टायगर ग्रुप लालबाग परळ अध्यक्ष सन्माननीय संदेश आत्माराम पवार साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. आज आपल्या संपूर्ण मुंबापुरीत ज्यांची एक गोल्डमॅन म्हणून ओळख आहे असे सन्माननीय संदेशजी पवार, आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत टायगर ग्रुपचे सर्व त्यांचे सहकारी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्या आपल्या सर्वच सहकारी मित्रपरिवाराचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपल्याला व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असणार आहे. आणि सोबतच मात्र नुकताच जो सामना आपण संपन्न झालेला पाहिला, अर्थात एका बाजूला होता आपला नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री सचिन कदम साहेब आणि त्यांची टीम, आणि विरोधात मात्र काळा चौकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री मनीष रिधनकर साहेब आणि त्यांची टीम. परंतु नक्कीच एक मोठा विजय आज मात्र काळा चौकी पोलीस स्थानकाच्या टीमने आज या ठिकाणी मिळवलेला आहे. तर मैदानाचा जो सामना चालू होतोय तो चालू केला तरी हरकत नाहीये. पंचांना विनंती असेल, कारण वेळेचं बंधन आहे, 6 वाजून गेलेले आहेत ऑलरेडी. मॅच चालू राहील तोपर्यंत आपण व्यासपीठावरचे मान सन्मान आणि जो पारितोषिक वितरण सोहळा आहे या प्रेक्षणीय सामन्याचा तो आपण पार पाडून घेत आहोत. तर आपण आता मात्र या कार्यक्रमाची सुरुवात अगदी आज पहिल्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रेक्षणीय सामना जो नुकताच पार पडला त्या प्रेक्षणीय टीमचे कर्णधार म्हणून आपल्या दोन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांचा आपण एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती करणार आहोत. मी आमच्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर अर्थात लारा आणि बुमरो या दोन्ही बंधूंना मी विनंती करणार आहे की आपण आज आपले नजीकचे पोलीस प्रशासन भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री सचिन कदम साहेब यांचा सर्वप्रथम तर आपण सन्मान त्यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती करायचा आहे. आज साहेबांना आपण मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि आपल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्कची ही प्रतिमा आपण साहेबांना देऊन साहेबांचे आभार आज या ठिकाणी व्यक्त करतोय. जरा एकदा पोलीस बांधव मित्रांना आपल्या सगळ्यांना विनंती आहे, साहेबांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज साहेबांच्या नेतृत्वाखाली मात्र भोईवाडा पोलीस स्थानकाचा संघ खेळला आणि मला वाटतं सगळ्यांनीच या क्रिकेट स्पर्धेचा खूप मनमुराद असा आनंद लुटलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद असतील. हा सन्मान फक्त साहेबांचा नाहीये, तर हा सन्मान संपूर्ण पोलीस स्थानकाचा आहे. आणि तदनंतर काळा चौकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांची टीम खेळली असे सन्माननीय श्री मनीष रिधनकर साहेबांचा सुद्धा एक यथोचित सन्मान आम्ही करीत आहोत. साहेबांसाठी सुद्धा जर एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून होऊन जाऊ द्या. सातत्यपूर्ण परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क या मंडळाचं एक ब्रीद वाक्य आहे की माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. तर नक्कीच साहेब आपलं सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. आपण सर्वजण आज इकडे आलात, या स्पर्धेला जे सहकार्य केलात आणि आज एक चांगला क्रिकेटचा खेळ आपण मनमुराद त्याचा आनंद लुटलात, त्याबद्दल आपल्या सर्व पोलीस बांधवांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर आपण आता या प्रेक्षणीय सामन्याचा सामनावीराचा जो पुरस्कार आहे तो आता जाहीर करत आहोत. तर दोन्ही टीम कडून आपण प्रत्येक मॅच मध्ये जसं सामनावीराचं पारितोषिक देत आहोत तसंच मात्र या ठिकाणी दोन्ही टीम मधून एक एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने चांगली कामगिरी केली आहे अशा खेळाडूंना आपण सन्मानित करणार आहोत. षटकार आलाय, पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती शुभम जाधवच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. जुनेद खान बांद्राचा आणखीन एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू आणि या सामन्याचा विजेत्या संघातला सामनावीर आहे ज्याला आकर्षक अशी ट्रॉफी आपण आणि सोबत एक आकर्षक असं टी शर्ट आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीने एक छोटीशी भेटवस्तू
आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी सेट एंटरप्राइजेस सिक्सर सुप्रीमोचे सर्वेसर्वा सन्माननीय केतनजी सेठ साहेब आणि सन्माननीय टायगर ग्रुप लालबाग परळ अध्यक्ष श्री संदेशजी पवार साहेबांना आणि त्याचबरोबर तुषारदादा आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. आणि या प्रेक्षणीय सामन्याचे सामनावीर ठरले ज्यांनी आपल्या फलंदाजीतून वैयक्तिक 38 धावा बनवल्या असे धनंजय व्यवहारे साहेब ठरतायत या प्रेक्षणीय सामन्याचे सामनावीर. मी व्यवहारे साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला हा स्वीकार सन्मानाचा जो स्वीकार आहे तो आपण करायचा आहे. मी अजय पवार साहेब आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा पुढे यायचंय आणि सिक्सर सुप्रीमो केतनबाईंच्या वतीने असणारी ही आकर्षक अशी बॅग आपण धनंजय व्यवहारे साहेबांना देऊन हा सामनावीराचा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार व्यासपीठावरती करायचा आहे. जरा मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या धनंजय व्यवहारे साहेबांसाठी. प्रेक्षणीय मॅच पाहत होतो. नॉन प्रोफेशनल क्रिकेटर आहेत परंतु त्यांची बॅटिंग बघत असताना असं एकाही क्षणाला वाटलं नाही की हे नॉन प्रोफेशनल क्रिकेटर. असा खेळ आज मात्र या ठिकाणी केलेला आहे आणि त्यासाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिली 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात इथे चांगल्या दर्जाची होत असताना पाहायला मिळाली. आक्रमकता धारण करत असताना शुभम जाधव जो 2 मॅच मध्ये शांत राहिली होती त्याची बॅट आता मात्र वातावरणाला अशांत करते. 2 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाले आणि आक्रमकतेने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. निर्भीड आहे. आक्रमकता त्याने नेहमी धारण केलेली पाहायला मिळते. त्याच्याकडे आपण पाहिलं ना तर आक्रमकता आत्मविश्वास असा स्वरूपाचा क्रिकेट नेहमीच त्याच्याकडे पाहायला मिळालाय. आणि आता मात्र जो प्रेक्षणीय सामना आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजित केला होता त्या स्पर्धेचा उपविजेता हा पुरस्कार आपण आता मात्र प्रदान करतोय. उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करेन की आपण हा सर्वांनी हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. सर्वच आपण जे मान्यवर व्यासपीठावरती आहेत त्यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करतोय आणि या प्रेक्षणीय सामन्याचा उपविजेता संघ ठरला तो भोईवाडा पोलीस स्टेशन. सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम साहेब आणि टीम. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय आणि आपण आपला हा उपविजेते पदाचा मान स्वीकारायचा आहे. आणि आपल्या आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्व खेळाडू पोलीस बांधवांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी उदयजी मयेकर साहेबांच्या सौजन्याने आपल्या सर्वांसाठी अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था केली गेलेली आहे. तर एकदा जोरदार टाळ्या भोईवाडा पोलीस स्थानक आणि त्यांच्या सर्व पोलीस बांधवांसाठी. मनपूर्वक अभिनंदन सचिन कदम साहेब आणि टीम. खूप चांगला खेळ केला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुमची टीम लढली आहे परंतु पराभवाचा जरी सामना करावा लागला असला तरी एक मैत्रीपूर्ण क्रिकेट आपण दोन्ही टीम खेळलेला आहात त्याबद्दल दोन्ही संघांचं सर्वप्रथम तर मनपूर्वक अभिनंदन आम्ही आज करत आहोत. जरा एकदा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. भारत माता की वंदे. अभिनंदन. आणि त्यानंतर सिद्धेजी धाऊसकर साहेब आपल्याला मी विनंती करेन आपण पुढे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपण आता ही विजेते पदाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपण आता मात्र प्रदान करायची आहे. राऊत साहेब मिनरजी नाटळकर आणि सर्वच उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते या प्रेक्षणीय सामन्याचा विजेता काळा चौकी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री मनीष रिदनकर साहेब आणि टीम यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. जरा एकदा जोरदार टाळ्या काळा चौकी संघासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भारत माता की. अभिनंदन मनीष रिदनकर साहेब आणि आपल्या सर्व खेळाडू पोलीस बांधवांसाठी मात्र आयोजन समिती उदयजी मयेकर साहेबांच्या सौजन्याने आपल्या सर्वांसाठीची मात्र अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था आज या ठिकाणी आम्ही केलेली आहे. खूप चांगलं सहकार्य आपण दोन्ही टीमने त्याबद्दल केलेल्या आणि सहकार्याबद्दल आज मी आपल्या दोन्ही पोलीस स्थानकाच्या सर्व पोलीस बांधवांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. असं सहकार्य आमच्या आयोजन समितीच्या पाठीशी वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या राजाचरणी प्रार्थना करीत आहोत. धन्यवाद. आणि आता मात्र पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. जयेश भोसले सर आपल्या सोबत कंटिन्यू असतील. धन्यवाद. 10 बॉल 21 धावांची वादळी खेळ करणारा शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल कट केला उजव्या यष्टीच्या बाहेर. संयमाने बॅटिंग करतोय. शुभमकडे आक्रमकता आहे, संयम आहे, धीरोधार्तता चांगली राहिली आहे.
पहा जिथे मात्र त्याचे इंटेन्शन क्लिअर आहेत या मॅचमध्ये. मागील 2 सामन्यामध्ये राहिलेली जी कसर आहे ना ती बाहेर काढण्याचा प्रयत्न तो इथे करत असताना पाहायला मिळाला आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा एकंदरीत पाहिला तर 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या त्या 10, एकंदरीत धावफलकावरती धावा त्या 25. 2 षटकांचा खेळ संपलाय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय जयराम निकम इलेव्हन कापडे पोलादपूर या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. मंगेजी बिलोसे साहेब यांनी बांधलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर एका बाजूला प्रिवान इलेव्हन रायगड राहुलजी सिंग साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. शुभम जाधव आणि महेश शिंदे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राज सिंग गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आणखीन एक गोरेगावला बिलॉंग करणारा गोलंदाज. यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. चेंडूमध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. लेफ्ट हँडर बॉलर विरोधात लेफ्ट हँडर बॅटर हे द्वंद्व युद्ध हे पाहण्याजोगे राहणार आहे. कारण एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. शेवटचा सामना सेमीफायनलची लढत जिंकणारा संघ फायनल मध्ये थेट धडक मारत असताना पाहायला मिळेल. 7वं पर्व 1,77,777 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 77,777 रुपये. पुढचा बॉल रासिंग यावेळेला महेशसाठी पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतो. भस करून आत आलाय. रोशनजी पातडे माझ्यासोबत जॉईन झालेत. हा डॉट बॉल. महत्वपूर्ण मॅच. दोन्ही टीम आता मात्र पूर्णतः ताकदीनिशी मैदानावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने केला. झेल निसटलाय. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. एक करारा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. सिंगल येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली ही बाब महत्वाची. जो जिंकणार आहे त्याच्यासाठी मात्र सेमीफायनलचे आता दरवाजे तर उघडले गेलेलेच आहेत. परंतु या मॅच मध्ये जो जिंकेल तो आता मात्र सरळ मेगा फायनल गाठणार आहे. त्यामुळे डू ऑर डाय सिच्युएशन, करो व मरोची परिस्थिती. आता जिंकलात तर उद्याचा दिवस तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. आणि कधी आपण सामना या ठिकाणी जिंकतोय आणि उद्याच्या मेगा फायनल मध्ये पोहोचतोय हाच प्रयत्न त्या ठिकाणी दोन्ही टीम कडून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राज. यावेळेला कमी गतीचा उचली घेणारा फ्लाइट देण्याचा प्रयत्न केलाय. राज इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे. काय गोलंदाजी करतोय तो कमालीची. दोन्ही वेळेला म्हणजे मगाशच्या दोन्ही मॅचेस मध्ये आपण जर पाहिलं तर राज सिंग या गोलंदाजाने मात्र प्रभावी कामगिरी केली आहे. अगदी त्याच्या हाताच्या ग्रीपवरून फलंदाजांना ही बॉल कोणत्या प्रकारे हाताळायला जाईल हे ओळखणं थोडंसं कठीणच जातंय. आणि त्यामुळेच की काय बरेच फलंदाज त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेत. पुढचा बॉल दुसरा टाकण्याचा प्रयत्न यावेळेला कबर्सला केला. लोड फुलटोस बनवत असताना नागेशच्या ठिकाणी आहे. सिंगल येत असताना या षटकामध्ये धावा महाग झाल्यात, थांबल्यात. राज सिंग आपल्या उंचीचा वापर केला. गोलंदाजी चांगली केली आहे त्याने. मला वाटतं जय सर या ठिकाणी आज रायगड संघाच्या बॉलिंग युनिटकडे आपण लक्ष टाकलं तर अगदी तिखट मारा या बॉलिंग युनिटने आज केलाय. राज सिंग असेल, ऐश्वर्या सुर्वे बाबा असेल, अंकुर सिंग असेल, जुनेद खान असेल, एक चांगलं बॉलिंग युनिट घेऊन आज ही मैदानावरती आलेली रायगडची टीम आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय. होय, गोलंदाजांचा फौजफाटा चांगला सुसज्जित करण्यात आलाय. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. ऐश्वर्या सुर्वे या संघामध्ये आहे, अंकुर सिंग या संघामध्ये आहे, नागेश वाडेकर आहे या संघामध्ये, जुनेद खान आहे. आणि अर्थात 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती केवळ 30 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 4 आल्यात. आणि अर्थात हा जो ग्राफ आहे तो चढता असायला हवा, इथे उतरता पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी राज सिंग यांची पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावांचं हे षटक अतिशय महत्वपूर्ण गोलंदाजी राहील. कारण सेमीफायनलची मॅच खेळत असताना राज सिंगच्या माध्यमातून मात्र जसं हे षटक हाताळलं गेलंय, हे षटक महत्वाचं राहील. पॉवर प्लेचं षटक आहे. जिथे आपण मॅजिकल षटक म्हणून या षटकाकडे पाहत आहोत. सिक्सर सुप्रीमो हा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. आणि खऱ्या अर्थानं हे षटक ज्या येल्लो ग्रीपच्या बॉलने वापरला जातोय, ज्याला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं फार महत्वाचा राहणार आहे. हवेमध्ये हेलकावे खाणारा स्विंग होणारा हा चेंडू आपण पाहिलाय. आणि हे षटक महत्वाचं राहील कारण मॅजिकल षटक डबल रन्स बनतील. नक्कीच एक चांगली संकल्पना आणली ज्या वेळेला सिक्सर सुप्रीमो या स्पर्धेशी जुळले गेले. अर्थात सेट एंटरप्राइजेसचे सर्व जे स्वतः या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जेव्हापासून केतनभाई आणि रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर
यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. white+1 धावा तर 2 आल्यात. एकही बॉल टाकून झालेला नाहीये. ज्या गोष्टीचा उल्लेख आपण रोशनजी केला, जर 20 बनवल्या तर 40 होणार आहेत. जर विकेट तुम्ही गमावली नाही तर अर्थात अशा षटकामध्ये या धावा तुम्हाला महागड्या पडतील. नक्कीच विकेट मिळाली तर ठीक आहे, अदरवाईज मग समोर खर्च केलेल्या धावा ज्या आहेत त्या समोरच्या टीमला बोनस म्हणून मिळणार आहेत. धावा आल्यात तर पहिला एकही बॉल न आता 2 धावा या आलेल्या पाहायला मिळाल्यात. महेश शिंदे मागील मॅच मध्ये अपयश आलं होतं, ते विसरून त्याला मात्र मोठी खेळी करावी लागेल. खोलातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल इथूनही मिळते. फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली आहे. चांगला बॉल हाताळला, पायावर मारा करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. परफेक्ट लेंथ आणि लाईन सोबत मात्र केला गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतोय. फाईन लेग मध्ये अजय पवार साहेबांचा जो बॅनर आहे त्याच्यावरती मात्र तो जाऊन आदळलाय. एक सिंगल मिळाली आहे डिक्लेअर स्वरूपात. चांगली गोलंदाजी होत असताना ऐश्वर्याच्या माध्यमातून यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला, पाठीमागे ठेवला होता बॉल. मागील बॉलच्या तुलनेमध्ये हा चेंडू निसंशयपणे कमकुवत होता, परंतु मोठा स्ट्रोक खेळता आलेला नाही. नक्कीच एक चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न आज या सर्वच गोलंदाजांनी केलाय, जसं राज सिंग आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्य सुर्वे. बाबा यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. षटकार. नापा तोला, बल्ला बोला और भेज दिया आसमान में और एक गोला. महेश शिंदे आज पूर्णतः फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक दिमागदार षटकार येतोय. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. यू थक करना बट मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. थांबायला आता मात्र तयार नाही हा खेळाडू. सुरुवातीचे 2 बॉल गोलंदाजाचे होते, पुढचाच बॉल हा फलंदाजाचा राहिला. हे षटक महत्वाचं आहे या संघाच्या दृष्टिकोनातून, कारण जिथे धावा ज्या बनवल्यात ना त्याच्या डबल होणार आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. ऐश्वर्य पुढचा चेंडू लोअर फुल टॉस, आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. महेश शिंदे सेट ऑन फायर. षटकार. हाय हाय हायर अँड महेश शिंदे ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. हा दुसरा षटकार आहे या षटकामधला आणि ही ओव्हर जर विकेट गमावली नाही तर मग रायगड संघाला खूप भारी पडू शकते. जय सर. हो, या धावा महागात पडणार आहेत, कारण एकंदरीत आपण पाहिला तर या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 15 आलेले आहेत. 15च्या डबल केल्या तर 30 होती, परंतु महत्वाची बाब ही आहे की इथून विकेट गमावता कामा नये. ऐश्वर्य सूर्य विकेटच्या शोधामध्ये. काय मॅच चालू आहे पहा. एक गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेमीफायनल. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. वेगवान चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना बॉल मिस झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन दिसून आलं महेश शिंदेच्या चेहऱ्यावरती, कारण याही बॉलवरती कुठेतरी संधी होती आडव्या बॅटनं ऑन साइडला चेंडूला पुल करण्याची, परंतु तो पुल अनसक्सेसफुल राहिला आणि डॉट बॉल आलाय. परंतु आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि त्या शेवटच्या चेंडूवरती सर्व काही निर्भर करतंय की धावा दुप्पट होणार की आहेत तितक्याच धावा मिळणार, विकेट गमावली जाणार की विकेट वाचवून विकेट राखून क्रिकेट खेळणार. पुढचा बॉल कमी गतीचा बाहेरच्या दिशेने निघालाय. हा चेंडू ज्या पद्धतीने पडला बाहेरच्या दिशेने निघाला. महेश थोडासा नाखुश होता पंचांच्या निर्णयावरती, परंतु हे षटक संपलंय आणि हे षटक नावे राहिलंय ते अर्थात स्वर्गीय जयराम निकम 11 कापडे पोलादपूर या संघाच्या, कारण विकेट गमावलेला नाहीये. 15 आल्या, त्याच्या डबल होणार आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 60 धावा धावफलकावरती आहे. 60 रन्स ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 3 ओव्हर पर्यंत तरी धावफलक खूप संतरित्या धावत होतं, अगदी संत गतीने धावा येत होत्या, परंतु ही महत्वपूर्ण ओव्हर ज्याची ते वाट पाहत होते ती ओव्हर आज मात्र त्यांना मिळाली आणि त्या संधीचं सोनं मात्र त्या ठिकाणी केलं महेश शिंदेने. आणि हीच खासियत आहे या स्पर्धेची. हा नियम मात्र होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा नियम आहे आणि तिथे मात्र स्कोर कार्ड वरती 60 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा आल्यात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला. आघाडीची जोडी जमली आहे आणि आकर्षक खेळ केला जातो मैदानाच्या आतमध्ये. ही घिसाडघाई अंगलट नेईल ही गोष्ट ठाऊक आहे, त्या कारणास्तव एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. चला स्ट्राइक रोटेट झाली आणि पुन्हा एकदा महेश शिंदेला स्ट्राइक मिळाली आहे, त्यामुळे इथून पुढे काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार याच्यात मात्र काहीही शंका नाहीये. जय सर.
राजसिंग गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय, 5वं षटक तो हाताळतोय. गोलंदाजी मार्क वरती राज आला, उंचपुरा गोलंदाज महेशच्या अगेन्स्ट तो गोलंदाजी करतो आहे. लोअर फुल टॉस मिस टायमिंग राहिलाय. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथून तर निश्चित मिळेल. केवळ मागच्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. एकंदरीत रोशनजी या मॅच मध्ये शिरकाव करण्यात येतोय की काय? नक्कीच असंच दिसून येत आहे. आणि सरळ बॅटनं फटका खेळायचा होता, समोर खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये ज्या वेळेला कनेक्शन घडलं त्यावेळेला हातातल्या हातात बॅट फिरल्यासारखी वाटली आणि त्यामुळे बॉल गेला पॉइंट कडे, सिंगल आली आहे. यावेळेला खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड खेळाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर शुभम जाधव च्या बॅट मधून निघतोय हा षटकार. लाजवाब फटका, इरादा केलाय पक्का, बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का, आणखीन एक सिक्सर शुभम जाधवच्या बॅट मधून. ये रील नहीं दोस्तों, ये रियालिटी है. हा खेळाडू आहे ना, तो रिअल मध्ये नेहमीच अशा रीतीची बॅटिंग करतोय आणि त्या दर्जाच्या स्ट्रोक साठी जाणला जाणारा फलंदाज शुभम जाधव मानगाववरून आज तो परळ मध्ये दाखल झालाय आणि काय बॅटिंग करतोय. क्या तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. आडवा बाटने ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतात त्याच्यावर. शुभम जाधवच्या बॅटमधून चौकार. नादच केलाय थेट आणि चेंडू करतोय पुन्हा एकदा सीमारेषेची भेट. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक 4 धावांसाठी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेट ऑन साइडला. या वेळेला हा 4 धावांचा फटका शुभम जाधवच्या बॅट मधून येत असताना. 18 बॉल आणि 36 वरती शुभम जाधव नॉट आउट बॅटिंग करतोय. त्याला चांगली साथ इथे देत असताना 10 मध्ये 15 वरती एक स्लीपिंग पार्टनरची भूमिका महेश शिंदे अदा करतोय. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहिल्या, 72 धावा धावफलकावरती आहेत. 72 ऑन दी बोर्ड. 72 धावा धावफलकावरती आहेत. प्रतिस्पर्ध्याचे धाबे दणाणलेत. काय करावं हे सुचत नाहीये. ही आघाडीची जोडी आता मात्र फुटायला तयारच नाही. काय खेळ केलाय. ग्रामीण विभागामधून येत असताना ग्रामीणचा खेळाडू आहे. पावसाळी क्रिकेट ज्या वेळेला येतं त्यावेळेला गावाकडचं क्रिकेट थांबतं आणि अशा ठिकाणाहून येणारा शुभम जाधव आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सरावासाठी मैदान उपलब्ध नसतात. मुळात तो ज्या कोकणामधून येतो, ज्या मानगावमधून येतो, तिथे शेतीप्रधान विभाग आहे, तिथे शेती जास्तीची केली जाते. सरावासाठी कोणते मैदान अवेलेबल नाहीये, परंतु काय बॅटिंग करतोय बहादर. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. दे घुमा के चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सरच्या बॉलवरती आलाय हा सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक बघा. स्वतः सिक्सर सुप्रीमोचे सर्वे सर्वा केतनजी शेठ साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांना सुद्धा अभिमान वाटत असावा की आज आम्ही जे प्रोडक्ट बनवलंय ते प्रोडक्ट आज मात्र नक्कीच एक चांगला रिझल्ट देत आहेत. त्यामुळे मित्रांनो, जरा हा सिक्सर बॉलचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर केतनजींसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. सिक्सर सुप्रीमोसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. 78 धावा धावफलकावरती आहेत. 78 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल खाली राहिला. काय गोलंदाजी होती पहा. हा चेंडू मात्र अवांतर स्वरूपाचे येत असताना मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळालाय व्हाईट बॉल. तर रिव्ह्यूची मागणी मात्र तिकडे केली जाते आहे. पंचांचा निर्णय येतोय तिथून. थर्ड अंपायर कडे मात्र आता DRS मागितला गेलाय. तिसरे पंच मात्र बघूया काय निर्णय घेत आहेत. आज सकाळपासून मात्र आपण सातत्यपूर्ण पाहतोय की आपण पंचांनी जे निर्णय घेतले त्याबद्दल मात्र नक्कीच कोणताही चुकीचा निर्णय तिकडे आला नाही आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर दूध का दूध और पाणी का पाणी करणारे निर्णय मात्र त्या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर या मानगावची एक खासियत राहिली. इथे क्रिकेट नेहमीच फलदायक, सुखदायक आणि आनंददायक राहिलंय. क्रिकेट चांगलं होतंय आणि हा व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला तिसऱ्या पंचांकडून कळवला गेलाय. त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळणार आहेत आणि आमचे मित्र जयेश भोसले सरांसाठी मात्र पुन्हा एकदा पोलादपूरहून राहुल स्पोर्ट्स यांच्या वतीने 501 रुपयांचा, मानगाववरून आज हा 501 रुपयांचा पुरस्कार जयेशजी भोसले सरांसाठी राहुल स्पोर्ट्स कडून आलेला आहे. अभिनंदन. राहुल स्पोर्ट्स अर्थात राहुलजी बक्कम यांचे विशेष करून आभारी राहू. पुढचा बॉल दुसरा टाकला. खोलवा टप्प्याचा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड खेळ आहे. शुभम जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतं आणि प्रत्येक गोलंदाज या वादळाच्या तडाख्यामध्ये आलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा त्या सध्याच्या घडीला 80 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 5 षटकांचा खेळ एकंदरीत संपला. 80 रन्स ऑन दी बोर्ड. 43 रन्स नॉट आउट. 43 नॉट आउट बॅटिंग करतोय शुभम जाधव.
शुभम जाधवच्या हातामध्ये आता मात्र अर्धशतक झळकावण्याची संधी आहे. सकाळी मात्र आपण जर पाहिलं तर दाजी नाईकनं पहिलं वहिलं अर्धशतक आज झळकावलं होतं आणि आज त्या पूर्ण स्पर्धेतलं आज पहिल्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावण्याची संधी तिकडे मात्र शुभम जाधवच्या हातामध्ये आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि सांघिक हायएस्ट स्कोर बनवण्याची सुद्धा संधी आज मात्र त्या ठिकाणी स्वर्गीय जयराम निकम 11 कापडे पोलादपूर हा संघ बॅटिंग करतो. अंकुर सिंग हा बॉल उसळी घेणारा अर्धशतकाची अपॉइंटमेंट घेऊन आलाय शुभम जाधव. आधी इथे DRS चा वापर करण्यात येतोय. बॅटिंग टीम कडे DRS अवेलेबल आहे आणि तो इथे वापर करण्यात आला. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. शुभम जाधवचं जर अर्धशतक झालं तर या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक राहील. एकंदरीत आपण पाहिलं पहिलं अर्धशतक दाजी नाईकने 20 बॉल 50 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 2 जिथे विकेट हॅट्रिक आजच्या दिवशी पाहायला मिळाला महेश शिंदे आणि अगदी त्याच वेळेला एक जिथे विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती जी राहिली होती गोलंदाज सिंधुदुर्गचा समीर वेंगुर्लेकर याच्या नावावरती एक निर्धाव षटक आपण पाहिलं ते अजय सरोज बच्चाच्या नावावरती राहिलं. या स्पर्धेमध्ये आजचा दिवस हा रंजकता भरा राहिला. व्हाईट बॉल जे केलंय ना ते पथ्यावरती अद्याप पडलेलं नाहीये रोशनजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या. नक्कीच आपण पाहतोय या सलामीच्या जोडीने अजूनही विकेट गमावलेली नाहीये आणि आज मात्र एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड केली आहे ती. मला वाटतं जवळपास 80+ धावांची पार्टनरशिप आज या दोन फलंदाजांमध्ये. पुढचा बॉल लोअर फुलटोज आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवतोय. 44 धावसंख्येवरती नॉट आउट आहे शुभम जाधव. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतीये. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एकंदरीत 82 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. ऐश्वर्य सुर्वे आणि त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर महेश. या बेचा बॉल खोला टाकला चॅनल बनवला जिथे मात्र आपण पाहिलं ना तर एक कॉरिडॉर मेंटेन करावा लागणार आहे या गोलंदाजाला. कारण मुंबई प्रीमियर लीग नुकताच तो खेळ आहे. लेदर बॉलचा चांगला दांडगा अनुभव त्याच्याकडे आहे आणि आज तो अनुभव पणाला लावा लागणार आहे अंकुर सिंगला. होय नक्कीच आणि आज सर्वच गोलंदाजांवर या दोन फलंदाजांनी आक्रमण केली आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला महेश शिंदे. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक आणि जिथे चेंडूने ओलांडली सीमारेषा. रन्स मिळतात त्या 6 षटकार. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय ती महेश शिंदेच्या माध्यमातून. आज भल्या भल्या गोलंदाजांचे केले वांदे. त्या फलंदाजाचं नाव महेश शिंदे. जबरदस्त बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते 6 धावांसोबत. 86 रन्स 88 धावा म्हणजे मला वाटतं हायएस्ट स्कोरचा सामना जो आहे तो केलेला आहे. बरोबरी केलेली आहे. मगाशी 88 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि मला वाटतं 1 धाव अधिक बनवली गेली आहे त्यामुळे हायएस्ट स्कोर मानला जाईल. यावेळेचा बॉल जिथे मात्र आपण पाहिला तर अवांतर स्वरूपाचा आहे. या स्पर्धेतली आजच्या दिवसातली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या बनवणारा संघ बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर पार्टनरशिप बनले 89 धावांची. या आघाडीच्या खेळाडूंचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. काय बॅटिंग चालली आहे पहा. आघाडीला येत असताना स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर संघ पहिली स्पर्धा खेळतोय. यावेळेला थेट यष्टांचा वेट पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. फलंदाज महेश शिंदे बाद. मोठी विकेट आली आहे परंतु मित्रांनो महेश शिंदेची बॅटिंग आवडली असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या महेश शिंदेच्या या फलंदाजीसाठी आणि त्याच्या फटकेबाजीसाठी. सर्व प्रेक्षकांचं मन भरून त्या ठिकाणी मनोरंजन महेश शिंदेने आज केलंय. वैयक्तिक 21 धावा त्याने मात्र आज बनवल्या आणि आज मात्र त्रिफळाची धुवून तो मैदानाच्या तंबूच्या आसऱ्याला माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. शुभम जाधव मात्र त्या ठिकाणी 44 धावांवरती नॉट आउट अजूनही मैदानावरती आहे आणि त्याच्याही हातामध्ये मला वाटतं संधी आहे. परंतु या शेवटच्या षटकातले चेंडू किती शिल्लक राहिलेत तर 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक राहिलेला आपण बघतोय. जर का शुभमला संधी मिळाली आणि त्यावर त्याने षटकार ठोकला तर दुसरं अर्धशतक आपल्या नावे करण्याची मात्र नामी संधी त्याच्या हातामध्ये असू शकेल. दरम्यान फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे. 3ऱ्या क्रमांकावरती धनंजय भिंताडे आलाय. 13 बॉल 21 धावांची खेळी महेश शिंदेने साकारली. धावफलकावरती धावा 89. हाफ ट्रॅकर बॉल जिथे मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करेल शुभम जाधव.
रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली आहे धनंजय भिंताडे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना. खरं तर एकंदरीत पाहता आज असं म्हणावं लागेल ना की आज आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी स्वर्गीय जयराम निकम यांची देहवसन झालं, दुःखद निधन झालं आणि आज त्यांच्या जिथे ते पाहत असतील ना हा सामना की त्यांच्या नावाने हा संघ उतरलाय आणि आज त्यांना खरं तर ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल संघाच्या माध्यमातून. संपूर्ण पोलादपूरकर म्हणत असतील एक चांगलं क्रिकेट ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय, एक चांगला खेळाडू गेलाय जरूर परंतु त्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत आहे. रिव्ह्यू मागितला गेलाय तिकडे बॅटिंग टीम कडून आणि त्याची मात्र पडताळणी केली जाईल. शेवटचा बॉल पूर्ण होण्याआधी नवीन फलंदाज मात्र मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो अजय कदम आणि त्यापूर्वी मात्र आपण DRS जो पंचांनी घेतला होता त्याची पडताळणी होईल आणि तदनंतर स्ट्राईक वरती मात्र आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तो फलंदाज असेल शुभम जाधव ज्याच्या हातामध्ये मात्र अर्धशतक झळकावण्याची नामी संधी असलेली आपल्याला पाहायला मिळते. पंच अजय कदमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. व्हाईट बॉल साठी DRS चा कॉल करण्यात आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून. तिथे आपण नवीन बॅटर अजय कदमला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. पुण्याचे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळाले कारण आपण पाहिला संदीप कदम सरांच्या फेअर डिलिव्हरी अर्थात अनसक्सेसफुल राहिला आहे. तर फिल्डिंग बॅटिंग टीमने केलेला हा चॅलेंज येणारे बॉल आता मात्र शेष राहिलेत. एकंदरीत पाहिलं तर केवळ एक बॉल बाकी आहे आणि अर्धशतकासाठी षटकाराची आवश्यकता आहे. शुभम जाधव स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. षटकार जर का आला त्याच्या बॅटमधून या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? पुढचा बॉल होय ऑन साइडला केलाय. अर्धशतक क्रमांक दुसरं येत आहे शुभम जाधवच्या बॅटमधून. राहुल स्पोर्टच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइस त्याच्या इनिंग साठी षटकार येतोय शुभम जाधवच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. या षटकारासोबत मात्र डावाची समाप्ती होईलच परंतु शुभम जाधवची बॅटिंग मित्रांनो आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या शुभम जाधवच्या बॅटिंगसाठी झाल्याच पाहिजेत. हायएस्ट स्कोर बनवला गेलाय. 95 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात आणि सेमी फायनल मधून आता मेगा फायनल गाठण्यासाठी प्रिवाण 11 रायगड संघाला गरज असेल ती मात्र 96 धावांची. मोठं रन चेस आणि त्यामध्ये आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्षणातच परत येऊया. या पुढील धावा अगोदर व्यासपीठावरती जाऊया आणि काही सन्मान आहेत ते पार पाडूया. धन्यवाद रोशनजी. व्यासपीठावर आपण पाहतोय सर्वच मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण केला जातो. या ठिकाणी लारा आणि बुमरो यांच्या शुभ हस्ते टायगर ग्रुप अध्यक्ष लालबाग परेल माननीय श्री संदेशदादा पवार यांचा विशेष सन्मान आपण पाहणार आहोत व्यासपीठावर. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवणकर स्मृती चषक 2025 7वं पर्व आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम. सगळ्यांनाच वेळ लावलाय या महासंग्रामाने आणि मान्यवरांचं देखील शुभागमन आणि त्या मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आशिषजी पवार साहेब, टायगर ग्रुप ताडदेव, अक्षयजी खोत आणि निखिलजी पंचवरे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 95 बनलाय 96चं टार्गेट. तर पुढील सन्मान केला जाईल. सिक्सर सुप्रीमो हा बॉल आपण पाहतोय. संपूर्ण मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर या बॉलची मात्र सध्या चर्चा होताना पाहायला मिळते. ते सिक्सर सुप्रीमोचे सर्वे सर्वा माननीय श्री केतनजी सेठ यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील विशेष सहकार्य. जे बॉल आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो बॉल विशेष डिझाईन केला गेलाय सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा, हा बॉल देखील सिक्सर सुप्रीमो यांच्या माध्यमातून हा डिझाईन केले गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि केतनजी सेठ यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच केतनजी. आणि त्याचप्रमाणे थँक्यू सो मच राहुलजी दुबे. खूप सारी मेहनत अशा पद्धतीने पाहायला मिळते सिक्सर सुप्रीमो. चला सलामीवीर बॅटर या वेळेचं देखील बंधन आहे, विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे इंस्टाग्रामच्या माध्यमातून खेळाडूंच्या रील्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या रील्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या. TD स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा तुषारजी दवंगे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण पाहणार आहोत व्यासपीठावर केला जातोय. महेशजी चेंदवणकर आणि रवींद्रजी चेंदवणकर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. TD स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा तुषारजी दवंगे साहेबांचा.
इंस्टाग्रामच्या माध्यमातून खेळाडूंच्या रील्स असतील, त्याचप्रमाणे खेळाडूंच्या मुलाखती असतील ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. तुषारजी दबंगे साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद तुषारजी दबंगे साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आणि त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र आरवजी दबंगे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. चला थोडस आता स्पीडअप घ्या. 96 धावांचं मात्र टार्गेट या ठिकाणी आता समोर ठेवलं गेलंय आणि मला वाटतं हे टार्गेट सेट करण्याची क्षमता तसं बघायला गेलं तर प्रिवान 11 रायगड संघाकडे आहे. आणि त्याचप्रमाणे आणखीन एक विशेष सन्मान केला जाईल. युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, स्वतः एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व देखील राहिलेत, माननीय श्री सिद्धेशजी दाऊसकर साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. साहेबांना देखील मायेची आणि प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय सिद्धेशजी दाऊसकर साहेबांचा. साहेब मनपूर्वक आभारी असणार आहे आयोजन समिती म्हणजेच रवींद्र आणि महेशजी यांच्या माध्यमातून, कारण या स्पर्धेनिमित्त आपल्या देखील विशेष सहकार्य लाभले. सिद्धेशजी दाऊसकर साहेबांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावर. शहाण्णव धावांचा टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. सलामीची जोडी ऍज इट इज मैदानावरती दाखल झाली आहे. सिद्धेशजी दाऊसकर साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय व्यासपीठावर. युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सिद्धेशजी दाऊसकर साहेब, खूप खूप धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. येस सो ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद अभिषेक. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नरे पार्क स्पोर्ट्स क्लब, रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकर आणि त्याचबरोबर यश, रिया चेंदवनकर आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर नरे पार्क स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून मात्र सातत्यपूर्ण हे 7वं पर्व आपण बघत आहात. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 पर्व 7 मध्ये आज पहिल्या दिवसाचा अंतिम टप्पा आपण पाहतोय. पहिला बॉल थॉमस साठी मात्र जाऊ दिला चेंडू विकेट किपरच्या दिशेने, कारण ठाऊक आहे अतिरिक्त उसळी आहे बॉलवरती, त्यामुळे कोणतीही छेडछाड तिकडे केली गेलेली नाहीये. धनंजय भिंताडे पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे प्राप्त झालेला पाहायला मिळाला, कारण अतिरिक्त उसळी घेतली, हा बॉल अवांतर आला. आणि आणखीन एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. टायगर ग्रुप ताडदेव माननीय श्री आशिषजी पवार साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. साहेबांची देखील उपस्थिती लाभली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. येस ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अभिषेक. जय सर, ज्या पद्धतीने आज थॉमस डायस फॉर्म मध्ये दिसलाय ना, मला वाटतं हे 96 धावांचं लक्ष त्यांच्या टीमसाठी काही मोठं नाहीये. जर थॉमस डायस आणि अजित मोहितेची जोडी का मैदानावरती टिकली तर मला वाटतं हा 96 धावा सुद्धा चेस होण्यासारखे आहेत. त्यामुळे आज काय घडणार, काय बिघडणार हे जाणून घेऊया. पहिला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर मात्र खणखणीत षटकार. एक गोष्ट इथे आवर्जून पाहण्याजोगी झाली आहे, पहिल्या पूर्वार्धाची सुरुवात ही सेम झाली होती, व्हाईट बॉल, तदनंतर षटकार, उत्तरार्धही सेम. हो, पुन्हा एकदा मात्र या वेळेला वळणही जास्त मिळालं आणि त्यानंतर मात्र दिशा भरकटलेला बॉल पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडेवर मात्र थोडंसं दडपण दिसतंय षटकारानंतर, परंतु दोन्हीही खेळाडू आज मात्र चांगली फाईट देतील एकमेकांसमोर. काटकी टक्कर आहे. एका बाजूला प्रिवान रायगड 11 आणि विरोधात मात्र स्वर्गीय जयराम निकम पोलादपूर. हवेत आहे बॉल, थॉमस डायस आणि त्याचा पकडला जातोय झेल. समाप्त होतोय थॉमस डायसचा खेळ. मोठी विकेट आली आहे, बडी मछली जाल में फसी. फलंदाज क्रमांक पहिला, धक्का क्रमांक पहिला, थॉमस डायस इथे बाद होत असताना मॅचची गोल्डन विकेट जिथे धनंजय भिंताडेला लाभली आहे. एक अविश्वसनीय कॅच, बॉडीचं संतुलन बनवत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय महेश शिंदेने हा झेल. फलंदाज क्रमांक पहिला थॉमस डायस, संघाचा महत्वाचा खेळाडू. मॅचची मोमेंटम शिफ्ट होणार आहे, विकेट म्हणता येईल. ब्रेक थ्रू मिळून दिले धनंजय भिंताडेने. फिल्डिंगच्या माध्यमातून अजय कदमची चर्चा होईल, फिल्डिंगच्या माध्यमातून थॉमसची चर्चा होईल, फिल्डिंगच्या माध्यमातून सूर्या नायडूची चर्चा होईल आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा महेश शिंदेची सुद्धा चर्चा होईल, कारण त्याने सुद्धा या स्पर्धेतला एक अप्रतिम झेल नुकताच टिकलाय आणि माघारी परतावून लावलं गेलंय ते थॉमस डायस सारख्या एका मुंबईचा तुफान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नागेश वाडेकर.
अजित मोहिते आणि थॉमसची जोडी आता मात्र तोडून काढली आहे, फोडून काढली आहे. धनंजय भिंताडेने एखाद दुसरा वाईट बॉल जरूर हाताळला, परंतु त्यामध्ये त्याने मात्र कुठेतरी स्वतःला नियंत्रणात आणण्यासाठी मात्र लाईन आणि लेंथवर कंट्रोल मिळवण्यासाठी तो वेळ घेतला आणि त्यानंतर मात्र वेळ बदलली आपल्या गोलंदाजीची आणि तिथे मात्र एक मोठा विकेट मिळवलाय. थॉमस डायस बॅक टू दी पवेलियन आणि त्यांची जागा घेण्यासाठी नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटर नंबर 3. हाफ ट्रॅकर होता, हलक्या हाताने मात्र स्टिअर केलं चेंडूला पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये मात्र फिल्डर आहे, डिक्लेअरच्या स्वरूपातली ही एक धाव मिळणार आहे. तर थॉमस डायसची विकेट किती मोठी विकेट मानली जाईल या मॅचला लक्षात घेता, इतकं मोठं टार्गेट समोर असताना. एक मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू, 96 धावसंख्येचं डोंगर जर का पालथी करायचं आहे तर थॉमस सारखा बॅटर महत्वाचा होता. हो, परत एकदा कमबॅक, पुनरागमन कशाला म्हटलं जातं ना, तर ते या गोलंदाजीतून आज दाखवून दिले धनंजय भिंताडेने. 2 वाईट बॉल हाताले, एक षटकारही खर्च केला, परंतु आता मात्र चांगलं नियंत्रण मिळवतोय आपल्या गोलंदाजीवरती. कमबॅक होतोय धनंजय भिंताडेचा. पुन्हा एकदा मागे सरकले, जागा बनवून खेळायच्या प्रयत्नामध्ये अचूक लाईन आणि लेंथ सोबत हाही बॉल हाताळला गेला धनंजय कडून. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर लेजिम खेळतोय नागेश वाडेकर. या वेळेला पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न आणि या वेळेला बॉल काही मैदानात थांबणार नाहीये. बॅकफूट वर जाऊन कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून एक दिमागदार षटकार येतोय नागेश वाडेकरच्या बॅटमधून. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकाच्या अंती जिथे आपण 14 पाहायला मिळाल्या होत्या, उत्तरार्धाची सुरुवात 15 धावा आलेल्या पाहायला मिळतात. अर्थात एक पाऊल पुढे आहे संघ, परंतु पूर्वार्धामध्ये विकेट गमावली नव्हती, ही जमेची बाजू होती स्वर्गीय जयराम निकम 11 कापडे पोलादपूर संघासाठी. परंतु या सामन्यामध्ये उत्तरार्धामध्ये विकेट गमावली आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 96चा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक नुकतंच संपलं, जिथे धनंजय भिंताडेने चांगली गोलंदाजी केली आहे. आणखीन एक फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलाय. फिंगर रोल करणारे गोलंदाज हवे आहेत संघासाठी आणि महेश शिंदेला इन्व्हाइट करण्यात येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. शुभम जाधवने जी इनिंग केली, अर्थात त्याने अर्धशतक ठोकलं, त्याच्यासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज जे आलंय, अर्थात मंगेजी बेलोसे साहेब संघाचे संघ मालक यांच्या माध्यमातून शुभम जाधवच्या इनिंगसाठी 1500 रुपयाचं येथे पारितोषिक आलेलं आहे. महेश शिंदे गोलंदाजी मार्कवर. अजित मोहितेसाठी या वेळेला हाफ ट्रॅकर. यष्टीरक्षक मात्र थोडासा गडबडलाय, गोंधळलाय आणि कुठेतरी मला वाटतं त्या ठिकाणी विकेटची संधी होती, परंतु बॅटची एज लागल्यानंतर विकेट किपरला बॉल गॅदर करता आलेला नाहीये. मोठी चुकी या वेळेला म्हणावी लागेल. थॉमसची जरी विकेट आली असली तरी अजित अजूनही मैदानावरती आहे, त्यामुळे काहीही सांगता येणार नाही की कधी जर अजितच्या बॅटला बॉल लागला तर त्याच्यासाठी सुद्धा हे लक्ष काही मोठं नाहीये, कारण वैयक्तिक शतकही त्याने ठोकलेलं आहे. पुन्हा एकदा मात्र महेश शिंदे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर मात्र अजित मोहिते आडव्या बॅटने. हो, या वेळेला अप्रतिम टायमिंग सोबत बॅटचा स्विंगही चांगला आहे, ताकदही पुरेशी आहे आणि बॉल जातोय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजित मोहिते नायगावचा सितारा त्याच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक लांब लचक षटकार समोरच्या बाजूला स्ट्रोक केलेला पाहायला मिळाला. कॅच सुटला, पुढच्याच बॉलवरती जीवदान मिळालं आणि जीवदान किती हानिकारक राहतात. स्वर्गीय सतीश जुळे आपल्या गुरुच्या पावलांवरती पाऊल टाकत समोरच्या बाजूला लांब लचक षटकार खेचण्याची किमया साधणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अजित मोहितेला आपण पाहतोय. कित्येक वर्ष मात्र रायगड संघाचं प्रतिनिधित्व करतोय अजित आणि आज महेश शिंदेच्या गोलंदाजीवरती त्याने आक्रमण केलंय, षटकार ठोकलायत. अर्धा डझन धावा मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केल्या गेल्यात. ओव्हर पिच बॉल होता, या वेळेला सुद्धा संधी होती, परंतु या वेळेला वळण चांगलं दिलं गेलं बॉलला. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं एका क्षणासाठी की हाही बॉल मैदानाच्या बाहेर जातोय की काय, परंतु बॉल वळला, फिरला, काटा बदलला, मार्ग बदलला, रस्ता बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली आणि जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आपटलेला बॉल. या वेळेला बॅटचा चेहरा थोडासा खाली ठेवला. अप्रतिम फिल्डिंग तिकडे मात्र क्षेत्ररक्षणाच्याही माध्यमातून पूर्णतः एफर्ट्स लावले जात आहेत आज स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर या संघाच्या माध्यमातून. एका एका धावेला महत्व दिलं जाईल. लक्ष जरी मोठं समोर ठेवलं गेलंय तरी सातत्यपूर्ण कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, हेही तितकंच खरंय.
बॅकफुटवर गेले आणि या वेळेला नागेश वाडेकरने बॉलला त्याची जागा दाखवली आहे. पुन्हा एकदा मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून अप्परकटच्या फटक्यासोबत 6 धावा. आणखीन एक लांबलचक खणखणीत दणदणीत षटकार. नागेश वाडेकर विथ द टर्न केला, बॅकफुटला आला, वाट पाहिली, उसळी घेणारा बॉल आहे आणि अगदी स्क्वेअर कट करत असताना त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. स्कोर कार्डवरती 28 बनल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 षटकार मागील 2 षटकामध्ये आलेले पाहायला मिळालेत. धावा इथेही येत आहेत. जमेची बाब आणि महत्वाची गोष्ट ही राहील की विकेट तुम्हाला गमवायच्या नाही आहेत. थोडीशी घाई करा, पहा वेळ जास्तीचा खर्च होतोय. अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण अंधार पडत चाललेला आहे. समोरच्या टीमला सुद्धा आपण एका खेळाडू वृत्तीने खेळण्याची संधी द्यायची आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये मला वाटतं अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. महेश शिंदे विरुद्ध नागेश वाडेकर. उलरलेनचा चेंडू उडवलाय. टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि चेंडू करेल हवाई सफर. षटकार आलाय नागेश वाडेकरच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये षटकार येत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 34 धावा धावफलकावरती आहेत. षटकारानंतर 2 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती आहे. कॅच ड्रॉप झाला या षटकामध्ये आणि तदनंतर आलेले 3 षटकार जे आपण पाहायला मिळाले होते. मॅचचे मोमेंटम शिफ्ट करून जातात. 34 बनल्यात. येणारे अजूनही आपण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ शेष आहे आणि 96चा पाठलाग करत असताना विजयासाठी जिथे आवश्यकता राहिली आहे या सामन्यामध्ये ती अर्थात 62 धावसंख्येची आवश्यकता. 24 चेंडू आणि 62ची गरज. चला घाई करा. इथून पुढे मात्र 20.5च्या म्हणजे 20.50च्या सरासरीनं जवळपास मला वाटतं 4 षटकांचा खेळ आहे, म्हणजे जवळपास 17च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागणार आहे. 24 चेंडू आणि 62 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. 15.5ची सरासरी आपण एकंदरीत पाहतोय. स्कोर कार्ड वरती tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण. बरेच प्रेक्षक आज मैदानावरती उपस्थित राहिले, परंतु ज्या प्रेक्षकांना मैदानावरती येण्याची संधी मिळाली नाही ते प्रेक्षक मात्र tenniscricket.in ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती सुद्धा या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत. पहिला बॉल अजित साठी हाताळला गेला आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक मिस टाइम स्ट्रोकच म्हणावा लागेल. अगदी बॅटच्या टोला बॉल लागतोय आणि मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. तोपर्यंत एक सिंगल तिकडे अर्जित केली गेली, ती अजित मोहिते आणि नागेश वाडेकर यांच्या जोडीकडून. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि अर्थात शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. या षटकामध्ये त्याची गोलंदाजी कशा रीतीत राहते हे पाहणं गरजेचं राहणार आहे. विकेट हवी आहे संघाला आणि ते यश त्याला मिळवून द्यावं लागेल. एकंदरीत पाहिलं तर 35 बनलेला पाहायला मिळतात. 61 अजूनही बनवायचे आहेत या सामन्यामध्ये विजयासाठी येणाऱ्या 23 बॉल मध्ये. आणि मॅजिकल ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. नागेशने ज्या पद्धतीने या अगोदरच्या ओव्हर मध्ये बॅटिंग केली तशीच जर बॅटिंग होत राहिली आणि आता नुकताच आलेला जो षटकार आपण बघतोय अशी जर बॅटिंग होत राहिली तर हे लक्ष्य गाठणं काही कठीण वाटणार नाही. अशी बॅटिंग मात्र आपण पाहतोय नागेश वाडेकरच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार षटकार. 4 षटकार 4 बॉल वरती नागेश वाडेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. रन्स आलात. फुल टॉस ही संधी मात्र गमावली, परंतु मला वाटतं 22 लेग 22 अशा या धावाही खूप महत्वाच्या क्रिकेटमध्ये मांडल्या जातील आणि अशीच एक 22ची धाव या बॉलवरती मात्र स्कोर कार्डवर अंकित केली जाणार आहे. अटीतटीचा सामना आहे. काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळू शकेल. डू ऑर डाय सध्या आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू मागितला गेलाय बॅटिंग टीम कडून. तोपर्यंत सध्या स्कोर जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 41 धावांवरती मात्र जाऊन पोहोचलाय. बघूया रिव्ह्यू मागणी केली आहे, त्या रिव्ह्यूच्या मागणीतून काय निष्पन्न होतंय ते रायगड संघाला. 41 रन्स ऑन दी बोर्ड. फिलहाल 41 रन 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जय सर काय वाटतंय जर अशी बॅटिंग आणि अशा एक्स्ट्रा रन्स जर आल्या आणि नागेश वाडेकर अजित मोहितेची जोडी जर मैदानावरती टिकली तर काय वाटतंय या 96 धावांचं लक्ष्य किती सोपं असेल किती कठीण असेल? नाही, धावांचं आव्हान इथे कमी होत चाललंय कारण ज्या रीतीने बॅटिंग करतोय नागेश वाडेकर फॉर्ममध्ये आहे. त्याची बॅट बोलतीये. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. एकंदरीत बॅटिंग करत असताना त्याला आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला तो 25 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. महत्वाचे राहतील हे निर्णय, महत्वाचे राहतील हे चेंडू. निर्णय प्रलंबित आहे. व्हाईट बॉल जिथे वेस्ट साइड साठी DRS चा वापर करण्यात आलाय आणि हा नो बॉल आहे. चला एक्स्ट्रा रन मिळाली आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून मात्र कळवला गेलाय.
सध्याची परिस्थिती आपण पाहता जय सर, असंच म्हणावं असं वाटतंय की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. इथे मात्र हार मानलेली नाहीये अजूनही रायगड संघाने. अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सोबत मात्र एक विस्फोटक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो नागेश वाडेकर. फ्रीचा बॉल, ओव्हरपिच चेंडू आणि फ्री हिटच्या चेंडूला सुद्धा पाठवून दिलंय सीमा रेषा पार. आणखीन एक लांब लचक षटकार अजित मोहितेच्या बॅट मधून. या स्पर्धेतला सर्वाधिक दूरवरचा षटकार ठोकला अजित मोहितेने. पहा जीवदाना क्रिकेटमध्ये किती हानिकारक राहतात. या खेळाडूचा झेल सुटला होता आणि तिथून पुढे फलंदाजी करत असताना अजित थांबायला तयारच नाही आहे. 14 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये. 49 धावा धावफलकावरती बनल्यात. 49 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच चांगले प्रयत्न सुरू आहेत, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आज मात्र रायगड संघाकडून सुद्धा. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल होता. यावेळेला कनेक्शन प्रॉपर नाहीये. कव्हर पॉइंटला मात्र फिल्डर आहे. एका धावेवर समाधानी राहावं लागेल, परंतु चांगला पाठलाग सुरू आहे आणि एक हाय व्होल्टेज ड्रामा आता मैदानाच्या आतमध्ये जय सर सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय वाटतंय? 50 धावा धावफलकावरती अर्धशतक कंप्लीट होत आहे. बॅटिंग करत असताना प्रिवान 11 रायगड टीमचं अर्धशतक कंप्लीट झालं. शुभम जाधव गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला होता एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये मात्र फिल्डर आहेत. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. ओव्हर थ्रो झालाय, परंतु अजितने नकार दिला ही धाव घेण्यासाठी. 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न तिकडे होत नाहीये. संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे. 51 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतील आणि या ओव्हर मधला शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. विकेट गमावल्यानंतरची भागीदारी चांगली रचली असं म्हणावं लागेल. या वेळेला सुद्धा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पॉइंटला मात्र फिल्डर चेंडू खाली आणि अजित मोहितेची विकेट या वेळेला मिळतीये. ती गोलंदाज शुभम जाधवला. शेवटच्या चेंडूवरती अजित मोहिते बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक मोठा धक्का लागतोय प्रिवान रायगड संघाला. 51 दुसरा धक्का. महत्वाचा फलंदाज अजित मोहिते इथे बाद झालाय. विकेट मिळवणं ही फार महत्वाची बाब राहते, कारण जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. नवीन येणाऱ्या बॅटरवरती प्रेशर क्रिएट करता येतो आणि अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर त्या वेळेला क्षेत्ररक्षण करणारा संघ नेहमी हावी ठरतो. चला नवीन बॅटर घाई करा. चला थोडंसं स्पीडअप घ्या, कारण अंधार पडतोय. आपल्यालाच उशीर झाला तर मग बॅड लाईटचा सामना करावा लागेल. विनंती आहे प्रिवान 11 रायगड. बॅट्समन चला, संध्याकाळचे 8 वाजायला आलेत, सकाळचे नाही. चला घाई करा, संध्याकाळचे 7 वाजायला आलेत. नवीन फलंदाज अभिषेक बैद बच्चा मैदानावरती दाखल होतोय. फिल्डिंग लावून घ्या लवकर. स्वर्गीय जयराम निकम पोलादपूर संघाला विनंती असेल, आपण अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 18 चेंडूंचा खेळ संपला. 2 गडी बाद. स्कोर कार्ड वरती 51 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 46 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 45 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. पॉवर प्लेची ओव्हर जय सर अजूनही बाकी आहे. या ओव्हर मध्ये सर्व काही आपल्याला समोर आलेलं दिसणार आहे. काय घडेल काय बिघडेल या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. मॅजिकल ओव्हर कोण करणार हा निर्णय मात्र आता तिकडे घेतला गेलाय. फलंदाजीसाठी अभिषेक बैद बच्चा मैदानावरती दाखल होतोय. हे पॉवर प्लेचे षटक फार महत्वाचं राहणार आहे. या गोष्टीवरती सर्व काही निर्भर आहे, कारण या षटकामध्ये ज्या धावा येणार आहेत त्या धावा ठरवतील या मॅचचं चित्र आणि रूपडे पालटलं जाईल. कारण हे पावप्लेचे षटक आहे. इथे मात्र पहा बाउंड्री लाईन वरती एक क्षेत्ररक्षक नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जेवढ्या धावा रोखल्या जातील किंवा जर विकेट फॅक्टर फार महत्वाचं राहणार आहे षटकामध्ये. आणि ट्रम्प कार्ड गोलंदाज मागवणं किंवा हाताळणं फार बंधनकारक राहणार आहे. नागेश वाडेकर ज्या रीतीने बॅटिंग करतोय, तो ज्या दर्जाचा खेळ करतोय, झंझावाती वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळालंय. चला घाई करा. हे आता मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे. फलंदाजांवरतीही तितकाच दबाव आहे आणि गोलंदाजावरतीही तितकाच दबाव असणार आहे. कोणाच्या हातामध्ये मात्र ही पॉवर प्लेची ओव्हर असेल हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. ओव्हर नंबर 4 मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले.
आणि अभिजित जाधव अबू आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती, स्ट्राइक वरती असेल. मॅन फ्रॉम अंधेरी नागेश वाडेकर. एक अटीतटीचा सामना, एक चुरशीची लढत, एक उत्कंठावर्धक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. फुल टॉस मिळाला आणि फुल टोल वसूल केला नागेश वाडेकरने. बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 57 धावा षटकाराला. नागेश वाडेकर एकटाच लढतोय, एक पात्री अभिनय करतोय, एकट्याने चाललाय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. या सामन्यामध्ये झुकायचंय नडायचंय त्याला ठाऊक आहे आणि तो लढतोय लढवय्या वृत्तीने. एकटाच बॅटिंग करतोय नागेश वाडेकर. आखू टप्प्याचा चेंडू होता, त्याला सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार नागेश वाडेकरच्या बॅट मधून. लाजवाब बॅटिंग मित्रांनो. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नागेशच्या बॅटिंग साठी होऊन जाऊ द्या. 11 बॉल 39 वरती नागेश वाडेकर बॅटिंग करतोय. संघाची टोटल झाली आहे ती तब्बल आपण पाहिली तर 63 विजयासाठी येणारे बॉल आहेत ते, अर्थात 16 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. आणि पॉवर प्लेची ओव्हर मात्र सध्या प्रगतीपथावर आहे. 12 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. विकेट घालवली नाही. 4 बॉल डॉट जरी आले तरी 24 मिळतील. आखू टप्प्याचा बॉल, परंतु या वेळेला दिशा थोडीशी वेगळी आहे. डिक्लेअरच्या दिशेने बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, एक गरमागरम मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रिवाण 11 रायगड आणि त्यांच्या विरोधात मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वर्गीय जयराम निकम 11 पोलादपूर. रोशनजी, असं वाटू लागलंय ना की 2 अर्धे शतक आपण एकाच सामन्यामध्ये पाहायला जातोय. नक्कीच संधी आहे, परंतु या वेळेला चांगली फिरकी पाहायला मिळाली गोलंदाज अबूच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड विकेटचा अँगल आणि त्यातल्या त्यात मात्र मिडल ऑफ द स्टंप वरून चेंडूला बाहेर वळवलं जातंय. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. 13 धावा आतापर्यंत आल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लोअर वन, फ्लॅट शॉट आणि आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सीमा पार. आलाय आणखीन एक षटकार नागेश वाडेकरच्या बॅट मधून. 46 धाव संख्येवरती नागेश वाडेकर बॅटिंग करतोय आणि काय फलंदाजी केली आहे. अंधार पडत चाललाय, परंतु नागेश वाडेकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये मित्रांनो. गेम ऑन, मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. ही कमिटमेंट आहे या खेळाडूची. मैदानाच्या आतमध्ये तो दहाडतोय. षटकार आलाय. ही बॅटिंग पाहिल्यानंतर मात्र असंच म्हणावं असं वाटतंय की हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जा चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन फिर से जीतने की एक उम्मीद जिंदा रख. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. नागेश वाडेकर इन फॉर्म. या बॉल वरती जर का धाव आली नाही तरीही चालेल, परंतु विकेट गमवायची नाहीये. आणि जर विकेट गमवली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल. या धावा डिफेंड होणार आहेत, अर्थात डबल होणार आहेत या धावा आणि त्यासाठी प्रयत्नशील राहील बॅटर. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंचांचा निर्णय मात्र जाणून घ्यावा लागेल. जिथे अपेक्षा होत्या की षटकार येईल तिथे शेवटला फक्त एकच धाव घेतली गेली. 3 षटकार आतापर्यंत आले आणि त्यामधून मात्र आपण जर पाहिला तर एकूण या ओव्हर मधून 20 धावा आल्या. मगाशी पॉवर प्ले मध्ये 15 आल्या होत्या, त्याच्या दुप्पट 30 झाल्या होत्या. आता 20 आल्यात, त्यामुळे दुप्पट होऊन 40 धावा मिळणार आहेत. आणि संघाची टोटल धावसंख्या आपण पाहून घेऊया. 91 धावा प्रिवाण 11 रायगड संघासाठी. मित्रांनो, ही बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या नागेश वाडेकर आणि प्रिवाण 11 रायगड संघासाठी होऊन जाऊ द्या. मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आतापर्यंतचा या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर जो आहे तो कुठेतरी आज आपल्याला चेस होताना पाहायला मिळतोय. कशी वाटली ही सेमीफायनलची मॅच? सेमीफायनल आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती करतोय, आयोजकांसाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढचा बॉल गोलंदाज
अर्धशतक. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना एक हाती पद्धतीने जिंकला प्रिवान 11 रायगड संघाने. आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने वंडरफुल बॅटिंग करणारा या मॅचचा हिरो ठरतोय नन अदर दॅन मिस्टर नागेश वाडेकर. वॉट अ बॅटिंग, वॉट अ परफॉर्मन्स. काय म्हणाल जय सर, ही बॅटिंग पाहिल्यानंतर वाटलं होतं की 97 धावांचं लक्ष्य चेस होऊ शकेल? 53 धावांची 53 धावांची इनिंग साकारली आहे. नागेश वाडेकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्यात. दुसरं अर्धशतक एकाच मॅच मध्ये आलं. या स्पर्धेमध्ये 3 हाफ सेंचुरी आल्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळालं. नागेश वाडेकर 53 धावा. पहा, विजेता संघ एक फोटो सेशन करण्यात येईल. तुम्हाला दिलेला ड्रेस कोड परिधान करून उद्या तुम्ही इथे हजर असा.